छोटे मला काय आहे? नाही म्हणजे असे कपडे नाही घालत ना मॅम, फार कसं तरी वाटतंय. तुम्हाला माहिती नाही तुम्ही किती सुंदर दिसताय ते. काहीच बोलू नका. माझ्या डोळ्यात तुम्हाला माझं मन भरेपर्यंत साठवून घेऊ द्या. रमा, काय झालं? तुम्ही या इकडे. रमा, रडू नका. बसा तुम्ही, बस. रमा, काय झालंय? तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय? अहो, आनंद अश्रू येते. छोटे मला कहू एवढं प्रेम मिळालंय ना की ते आता डोळ्यातून असं पाण्याच्या रूपात बाहेर पडते. तुम्हाला माहित आहे आज भाईसाहेब मला काय सांगत होत्या? त्या मला म्हणाल्या की मला आई म्हणून हाक मारत जा. लई मोठी गोष्ट आहे ही माझ्यासाठी. आणि तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता, एवढं सुख आनंद झेपतच नाही हो मला. मन अगदी सुखानं काठोकाठ भरून गेलंय माझं. रमा, हे तर काहीच नाही, ही सुरुवात आहे. आता अशा सुखाची सवय करा. आणि अजिबात चिंता करू नका. आता सगळं छानच होणार. आपल्या आयुष्यात जे काही वाईट घडायचं होतं ते घडून गेलंय. रमा, आता रडू नका. छोटे मला शांत. अरे तुम्ही आलात बी? हो. नाही म्हणजे आम्ही तिकडेच यायला निघालो होतो. यायला निघालो होतो म्हणजे कधी? भजन संपल्यावर का? तसे आम्ही खूप निवांत आलो नाही का तेजू? मग काय, कार्यक्रम उशिराच चालू झाला, त्यामुळे उशिरा संपला. आणि तुम्ही येताय म्हणून आम्ही तिथल्याच काही लोकांची गप्पा मारत बसलेलो. मग खूपच उशीर झाला म्हणून कारने निघालो, तरीही तुमचा काही पत्ता नाही. कमाल आहे. पण तुम्ही कधी येणार होतात? गाई, दादांनी सांगितलं ना त्याला रोजगार केंद्राचा फॉर्म भरायचा होता. दादा, झाला का रे तुझा फॉर्म भरून? फॉर्म हो झाला भरून, झाला. अरे बराच वेळ लागला तुम्हाला. हा, ते फॉर्म जरा किचकट होता ना,
म्हणून अपेक्षेपेक्षा जरा जास्त यायला लागलं. म्हणून मग येता नाही आलं. सॉरी. सॉरी कशाला म्हणताय? आलात की छान देवाचं नामस्मरण होतं म्हणून म्हटलं होतं या. आणि कसं आहे, सगळेजण येतात, ओळखी होतात आणि मला रमाची आमच्या होणाऱ्या सुनबाई म्हणून ओळख करून द्यायची होती, बाकी काही नाही. आणि कसं आहे ना, आपल्या घरचे लोक तिकडे उपस्थित असणं फार महत्वाचं आहे. आता ह्या वर्षी ठीक आहे, पुढल्या वर्षी नक्की जमवा. तसंही आता तुमच्या दोघांचं लग्न होणारच आहे. ह्या सगळ्या लोकांना बोलवणारच आहोत आपण. आई सॉरी, यापुढे असं नाही होणार. रमा, हो काय ग? काय झालं? अगं कुठे काय मामी? मग रडली होती का तू? डोळे पाणवल्यासारखं का वाटत होती मला? कोण? म्या? अगं मामी, म्या कशाला रडीन? असं काही बी नाही. काही लपून ठेवू नको माझ्यापासनं. तू आणि छोटे मालक दोघांमध्ये काही भांडण झाले का? नाही, माझ्यापासून काहीच लपवून ठेवू नको. नाही, मान्य आहे मला की आपण त्यांच्या घरात राहतो, त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली होत. याचा अर्थ असा होत नाही ना की त्यांनी तुला काही म्हणावं आणि तू ऐकून घ्यावं. मामी, असं खरंच काही नाहीये बघ. उलट मला इतकं सुख मिळतंय ना, माझं मन अगदी भरून गेले बघ. आणि कदाचित म्हणूनच डोळ्यातून अश्रू आले असते. तसं असेल मग काही हरकत नाही. झोपायचं आता, तुला सकाळी लवकर उठून रोजगार केंद्रात जायचंय ना? दादा काय? तेजू, काय म्हणतेस? माझं जाऊ दे, तुझे हे डोळे, चेहऱ्यावरची ही स्माईल, एकटंच बसून विचार करणं, हे बरंच काही म्हणते. नाही, म्हणते पेक्षा खूप काही ओरडून सांगते. रमाच्या विचारात हरवला होतास ना? खरं सांग. नाही, मी काहीतरी वेगळा विचार करत होतो. चल रे, मला नको सांगूस. अगं पण तू काही बोलूच नकोस. नाही, मला माहितीये की तू प्रेमवीर झालायस, लग्नाळू झालायस, पण त्याचा अर्थ असा नाही की तुला आजूबाजूच्या जगाचा विसर पडावा. असं काही नाही. असंच ते. मी बघितलं आता तुला जेवताना तुझं अजिबात लक्ष नव्हतं, फक्त रमाकडे बघत बसलेला. नाही, बिंदास बघ, पण जरा आजूबाजूच्या लोकांचं भान ठेव. सरला मावशीने तुला नोटीस केलं. नशीब तिथे राजकुमार आणि मामा नव्हते, तर काय वाटलं असतं त्यांना. तेजू, तू प्रेमात पडली नाहीयेस ना, म्हणून तुला कळत नाही. तू जेव्हा प्रेमात पडशील आणि मी तुला बोलेन ना, तेव्हा तुला कळेल काय होतं ते. तेव्हाच तेव्हा बघू, पण आता आधी स्वतःला आवरा. तेजू. रमा, उठली का ग? लुटच्या आठवते तुझ्यासाठी रोजगार केंद्रात जायचं का नाही? बाहेरचं वातावरण बघ कसं झालं, एकदम ढगाळ. अशा वातावरणानं काही करू नये असं वाटतं बघ. कंटाळवाण होतं एकदम. पण तुला काही फरक पडत नाही म्हणा, तू जाशीलच रोजगार केंद्रात. अगं उठ, इतकं तर माझ्या अगोदरच उठलेली असतेस. आज काय झालंय रमा? कंटाळा आला का ग आज? हा, उठते की उठ. अगं, चांगलाच ताप भरलाय तुला, तरीच उठत नाही आहेस. सकाळपासून उजवा डोळा फडफडतोच आहे माझा. काय करू आता? मी पटकन घडे आणते डोक्यावर ठेवायला. झोपून राहा, थोडं डॉक्टरकडे जाऊन आपले. हा, तेव्हा काय झालं आता हिला? मंजू, रमा आणि सरला मावशी का नाही आल्या ब्रेकफास्ट साठी? नाही जी, माझं त्यांच्याशी काही अजून बोलणं बी झालं नाही. त्या अजून इथं आल्या बी नाहीयेत. अजून नाही आल्या का? अगं काहीतरी कामात असतील. आणि मला तर वाटतं सरलाचा ब्रेकफास्ट सुद्धा झाला असणार आता.
पण रमा का नाही आली अजून? बाईसाहेब माझी इथली कामं झाली ना की मी जाऊन बघून येते. ठीक आहे. ताईसाहेब तुम्हाला अजून काही हवंय का? नाही नाही नको. काय ग, काय झालं? काही नाही अगं, खूप उदास वाटतंय आज. का? तू बघितलं नाहीस का बाहेर आज? आजचा दिवस खूप ग्लूमी, उदास, भक्कास वाटतोय. सगळीकडे असं ढगाळ ढगाळ झालंय. आणि तुला माहितीये, काल रात्रीपासून आपला लँडलाईन पण बंद पडलाय. तरीच म्हटलं सकाळपासून फोन कसा नाही वाजला, नाही तर सकाळ झाली की आपल्याकडे फोन वाजायला सुरुवात होते. हो ना, आपले मोबाईल घरात कुठेही पडलेले असतात, पण या फोनमुळे कळतं सगळं. बरं, तुझा फोन कुठे आहे? अगं माझ्या फोनची बॅटरी डेड झाली आहे, म्हणून मी चार्जिंगला लावली. बरं. तेजू फोन का उचलत नाहीये? फोन फेकून कुठे भटकते काय माहिती. शा. ही वसुंधरा पण फोन उचलत नाहीये. लँडलाईन पण बंद आहे. गड्या, लवकरात लवकर गाडी पळवायची. मला लवकरात लवकर पासवर्डला पोहोचव. घरातले कोणी फोन उचलत नाहीये. चल. ताप जादू हाय हाय 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 काय झालं? अहो तुम्ही मोर्चा का काढलाय ते तर सांगा. प्रॉब्लेम काय? अहो प्रॉब्लेम काय ते तर सांगा. ताप जादू हाय हाय 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 हे काय काय चालू आहे तुमचं? हा, चला बाहेर निघा इथून. छोटे मालक, तुम्ही आतमध्ये जा, मी बघतो यांना. ए तू बाजूला हो, आम्हाला प्रताप जाधवांशी बोलायचं आहे. तेच म्हणतो मी तुम्हाला, माझ्याशी बोला. प्रॉब्लेम काय ते तर सांगा. तुम्ही मोर्चा का काढलाय? चर्चा तर करा. चर्चा काय करायची, त्याविषयी आम्हाला जाब विचारायचा आहे. कशाबद्दल? कशाबद्दल हे विचारताना तुला लाज नाही वाटत? ए, छोट्या मालकांशी नीट बोलायचं. छोट्या मालकांनी काय केले तुला माहितीये का? नाहीतर काय, तुला लाज वाटायला पाहिजे. अहो कशाबद्दल बोलताय तुम्ही? काय केलंय मी? हे वाच, मग तुला समजेल. प्रताप जादू हाय हाय 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 प्रताप जादू हाय हाय. प्रताप जाधव, हे बघा तुमचे प्रताप. तुम्ही आद्या नावाच्या मुलीशी ठरवलेलं लग्न मोडलात. नंतर तुम्ही रियाबरोबर लग्न करणार होतात. गावभर हातात हात धरून फिरत होतात. आणि आता रमा, गावातल्या साध्या मुलींबरोबर असे चाळे करता तुम्ही? लाज नाही वाटत तुम्हाला? चाळे करता ते करता आणि असले फोटो छापायला देता. तुम्हाला काही नसेल, पण गरिबांच्या मुलींना इज्जत आहे की नाही? हो बघता काय, त्याला यांच्या तोंडाला काळा फासा. प्रताप जादू हाय हाय प्रताप जादू हाय हाय. प्रताप जादू हाय हाय प्रताप जादू हाय हाय प्रताप जादू हाय हाय प्रताप जादू हाय हाय प्रताप जादू आवाज कसला येतो ग बाहेर एवढा? हाय हाय प्रताप जादू हाय हाय छोट्या मालकांच्या मानेवर उठतात का? जादू हाय हाय प्रताप जादू रमा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. हाय हाय प्रताप जादू हाय हाय प्रताप जादू मी जाऊन बघून येते बरं का. हं? हाय हाय झोपून राहा, उठू नको इथून. आली मी पटकन येते. हं? प्रताप जादू हाय हाय 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 प्रताप जादू हाय हाय. ए, मग वाजवा.
प्रताप जाधव प्रताप जाधव प्रताप जाधव प्रताप जाधव चल आतमध्ये चल तू. प्रताप जाधव आता सांगते ना की चल ना. प्रताप जाधव 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 प्रताप जाधव, पेपर मध्ये छापून आलेल्या फोटो बद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? नेमका काय प्रकार आहे हा सगळा? रमा तुमच्या होणाऱ्या पत्नी आहेत, यांच्याबद्दल तुम्ही असे फोटो छापून आणता? याबद्दल काय सांगाल तू? त्यांच्याशी तुम्ही लग्न करणार आहात का? आणि जर लग्न करणार असाल तर हे काय प्री वेडिंग फोटोशूट करत होतात का तुम्ही? प्रताप जाधव 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 एक मिनिट थांबा सगळ्यांनी. हा सगळा काय गोंधळ चालवला? रावसाहेब, हा पेपर घ्या. मग तुम्हाला समजेल की प्रतापराव गावातल्या एका मुलीला कशा प्रकारे फसवत आहेत ते. तुम्ही सगळ्यांनी आधी एक गोष्ट लक्षात घ्या. रमयानं तुम्ही जे गावातली मुलगी म्हणून बोलताय ते आता साधी गावातली मुलगी नाहीये, तर जाधवांची होणारी सून आहे. तेव्हा त्यांच्याबद्दल तोंड सांभाळून बोला. प्रतापरावांनी त्यांना कधीही फसवलेलं नाहीये. त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल कुठलाही वाईट हेतू नाहीये. आम्ही रमा यांना वाजत गाजत सन्मानाने सून म्हणून घरी आणणार आहोत. या मामी आहेत त्यांच्या, त्या पालक आहेत त्यांच्या. तुम्ही यांना विचारा ना, प्रतापराव कधीतरी वाईट वागलेत का रमाशी? सांगा तुम्ही. बोला, रावसाहेब म्हणतायत ते खरं आहे का? प्रतापराव रमा यांना फसवत तर नाहीयेत ना? काय बोलताय तुम्ही? ही सगळी देव माणसं आहेत. कसले आरोप करताय त्यांच्यावर? असं कधी मनात सुद्धा येणार नाहीये त्यांच्या. झालं तुमचं समाधान? झालं? पण पेपर मध्ये छापून आलेल्या या फोटो बद्दल तुम्ही काय सांगाल? एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही? पत्रकार आहात ना तुम्ही? तो फोटो मॉर्फ केलेला आहे, कम्प्युटरवर प्रोसेस करून बनवलेला आहे. एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे की ह्याच्या जागी कोणाचाही फोटो आपण चिकटवू शकतो. एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नसेल तर ऑनलाईन माहिती मिळवा ना. मोबाईल आहे ना तुमच्याकडे. हे बघा, कुणीतरी कारस्थान करते आम्हाला बदनाम करण्याचं, पण आम्ही गप्प बसणार नाही आहोत. आम्ही याची पोलिसात तक्रार करणार आहोत आणि शोध घेणार आहोत की हा सगळा प्रयत्न कोणाचा आहे. पण प्लीज आता हा तमाशा बंद करा. गावभर आमच्या आधी शोभाच आहे. निघा इथून सगळे. पण रावसाहेब, मला याविषयी काही बोलायचं नाही आता. निघा सगळे. रमे, बरं वाटतंय का ग? मी लई चुकीच्या वेळेला आजारी पडलीस ग तू. अगं बाहेर एवढं मोठं प्रकरण घडलं, एवढा गोंधळ उडाला, तू इथं अशी अर्धवट ग्लानी. तू कधी शुद्धीवर येते आणि मी तुला समजा हे सांगते ना, असं झालंय बघ मला. नवसाहेब, माझ्या रमेला लवकर बरं कर बघ. हे काय आहे प्रतापराव? हे चालणार नाही आम्हाला. हे फोटो काढले कोणी? छापले कोणी? तुमचं लग्न फक्त ठरलेलं आहे, झालेलं नाहीये. त्यातला फरक समजतो ना तुम्हाला? या जाधवांच्या घराण्याच्या काही रीतिरिवाज आहेत, परंपरा आहेत, याचं भान आहे ना तुम्हाला? मी तर लोकांसमोर बोललो नाही, पण हे फोटो आपल्या घरातले आहेत, तुमच्या रूम मधले आहेत. समजतं आम्हाला. थांबवा हे. हा असा थिल्लरपणा तुमच्या लग्नाआधी मला चालणार नाही, लक्षात ठेवा. तुमचं प्रेम असेल पण हे चालवून घेतलं जाणार नाही. रावसाहेब, कशाला थिल्लरपणा म्हणताय तुम्ही? तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं का की रमा आणि मी थिल्लर आहोत म्हणून? आणि आम्हाला मर्यादा ओलांडायची असती ना तर ती आम्ही कधीच ओलांडली असती. तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर इथे आई आहे. आईची शपथ घेऊन सांगतो, रमा आणि मी कधीही मर्यादेचं उल्लंघन केलेलं नाहीये.
ठरलं मावशी. काका तुम्ही आहात, तुम्हीच सांगा, आम्ही कधी आमची पायरी सोडून वागलोय का? नाही म्हणजे आम्हाला बोलायला हा अधिकार आहे की नाही माहिती नाही, पण छोटे बालक असे फोटो बघितल्यानंतर कुणाला पण शंका येईलच ना. जे खरं आहे ना, म्हणजे आता हे फोटो सगळ्यांनी बघितले, गावात तोंड दाखवायला जागा उरेल का? तुम्ही सांगा. ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना जर असं वाटत असेल की या फोटोमुळे तुमची नाचक्की होणार आहे, तर लग्नाची तारीख पुढे नको. पुढे आहेत रमा, बोलवा त्यांना. मी आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे. हो तर तालुक्याहून रजिस्टर ऑफिसरला बोलून घेतो आणि इथे आत्ताच्या आत्ता तुमच्या सगळ्यांच्या समक्ष लग्न करतो. बोला, काय म्हणणं आहे तुमचं?